हॅलो. पॅव्हेलियन मध्ये यायचंय. गुरु चिटणीस पहिला उभारला सामना आरके गोवा यासाठी पंच गुरु चिटणीस कॉमेंट्रेटर समालोचन कक्षापाशी यायचंय. गुरु चिटणीस तुझी टीम काय माझी टीम आता जिंकली म्हणे जिंकाची आपली पहिल्या उपांपासून हार्दिक स्पोर्ट पुढे आर्य गोवा यासाठी पंचावन्न दीपक कुडाळकर आणि मनोहर कामत समालोचन सन्माननीय विनंती आहे की कृपया आपण सदर नोंद घ्या. हार्दिक स्पोर्ट पुढे आर्य गोवा. पाठवलं कशा उडाळी शपथ मी पाठवलं नाही तर मी होते एकच टाकलं हो होय सर ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही असतो शूटिंग करत आहे सर पाठी बोलवतो बोलून येऊया फक्त
जे टाकले जातात षटकात, ओव्हर चालू असताना कोणी पाणी घेऊन जाऊ नये मित्रांनो, त्याची सुद्धा दखल घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आजच्या सामन्यातील विशेष आकर्षण म्हणजे सेमीफायनल सामन्यापासून प्रत्येक चौकार षटकारासाठी कुडाळचे नगरसेवक श्री जीवनजी बांदेकर यांच्याकडून रोख रुपये 500 स्वरूपाचं या ठिकाणी बक्षीस स्वरूपाची रक्कम ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक खेळाडूने त्याची दखल घ्यायची आहे. हेलो, कुडाळ के इस मैदान के ऊपर राजा सामंत का तमाम दर्शकों के खिदमत में प्यार भरा नमस्कार। प्रतियोगिता का पहला सेमीफाइनल मुकाबला चालू होने जा रहा है। अंपायर की जिम्मेदारी लेकर मैदान के ऊपर दीपक कुडालकर और मनोहर पावसकर, चाहे टेनिस क्रिकेट हो लेदर क्रिकेट हो, अभी तक उन्होंने बेहतरीन अंपायरिंग का दायित्व दिया है। उनके जैसे तजुर्बे वाले अंपायर मैदान के ऊपर अंपायर की जिम्मेदारी लेकर मौजूदगी दिखवा रहे हैं। ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर हार्दिक स्पोर्ट कुडाल टीम का प्रतिनिधित्व करते हुए रुपेश और विकी, दोनों भी टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन बल्लेबाजों में से एक जमकर बल्लेबाजी का दायित्व उनकी ओर से हो पाता है तो पूरी टीम का हौसला बुलंद हो सकता है। आरवी टीम के क्षेत्ररक्षक का मैदान के भीतर आक्रामक तरीका आजमाते हुए अपनी ओर से पूरी तरीके से कोशिश करेंगे क्षेत्ररक्षण के दाव के ऊपर दबाव लाने का बल्लेबाजों के ऊपर, और खास करके गेंदबाज के हैसियत से नपीतुली गेंदबाजी हो पाती है और क्षेत्ररक्षकों की गेंदबाजों को मदद मिल पाती है तो हर गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी होता हुआ नजर आ सकता है। थोड़ी वक्त में फैसला होगा कि गेंदबाज हावी होता है या बल्लेबाज हावी होते हैं, लेकिन दोनों भी टीमों में बेहतरीन क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से एक नफातुला मुकाबला देखने का अवसर यहां के दर्शकों को मौजूद हो चुका है और यही वजह दर्शकों में उत्साह का वातावरण पैदा हो चुका है। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक कांटे का टक्कर उभर के बाहर निकल सके। ऐसी क्रिकेट चलती है तो दर्शकों में देखने का तरीका कुछ और रहता है। आरवी गोळा आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षापाशी पाठवायचा आहे। आरवी गोळा आरवी गोवा गोलंदाजांचं नाव पहले ओवर की पहली गेंद कर गौरेश हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी को शुरुआत कर रहे हैं। उनको हर गेंद कल्पकता और संयम दोहराते हुए डालनी होगी। उसी तरीके की गेंदबाजी हो पाती है तो रनों के ऊपर अंकुश लग सकता है और दबाव की स्थिति में विकेटों का पतन होने का संभव हो सकता है। पहले ओवर की पहली गेंद फिटा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर चली गई। बल्लेबाज ने बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया। भाग्यशाली रहे कि बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्ताने पे समा जाती। बेहतरीन विकेट कीपिंग का दायित्व निभाया। पहली गेंद के ऊपर रन बनने का संभव नहीं तो निर्धाव गेंद यहां पर काउंटिंग की गई है। पहले ओवर की दूसरी गेंद डालने के लिए गौरेश हमसे दूर वाले छोर से रनिंग मार्क के ऊपर मौजूद है बेहतरीन गेंदबाजी करने के इरादे से, और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए विकी स्ट्राइक के ऊपर पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर लेग स्टिक को छोड़ती हुई गेंद थी, लाइन से भटक गए थे। दोनों भी हाथ समांतर रखते हुए अंपायर मनोहर पावसकर जी ने 100 गेंद घोषित किया। अतिरिक्त रन के सहायता से टीम का खाता खोला है। पहले बल्लेबाजी करते हुए हार्दिक स्पोर्ट कुडाल टीम के बारे में कहा जाए तो काफी तेज गेंद डालने के प्रयास में अपने गेंद के ऊपर का नियंत्रण खो चुके थे। नतीजा आपके सामने है, गेंद लेग स्ट्रिक के काफी बाहर भटक गई। पहले ओवर की दूसरी गेंद डालने के लिए गौरेश चले। गौरेश की गेंद ऑफ स्ट्रिक के बाहर थी, कवर की दिशा में खेला। पॉइंट के क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी। कुल मिलाकर 2 रन बिना कोई विकेट खोते हुए निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है तो ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर साझेदारी बननी चाहिए दोनों भी बल्लेबाजों के बीच में। सिंधुदुर्ग स्तर में ओपन बल्लेबाजों की चर्चा की जाती है तो हमेशा युवा के ऊपर नाम आता है नरेश जोशी और प्रमोद गांवकर का, जो वीएमसी मालवण का प्रतिनिधित्व करते हुए बेहतरीन ओपन बल्लेबाज की हैसियत से कई प्रतियोगिता के दौरान उभर के बाहर निकले थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन ओपन बल्लेबाज की हैसियत से उन्हें जाना जाता था, पहचाना जाता था। दूसरे ओपन बल्लेबाज की हैसियत से रुपेश टांडल स्ट्राइक के ऊपर मौजूद, लंबी पारी खेलने के इरादे से
उनको मुकाबला करना होगा गौरेश की गेंद का। गौरेश हमसे दूर वाले छोर से चले और विकेट स्टंप्स के बगल से गौरेश की गेंद ऑफ के बाहर जाने वाली गेंद बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पर समा गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। चाहे टेस्ट मैच हो, वनडे हो, 20 हो, चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है। जिस टीम का क्षेत्र बेहतर रहता है उसी के कारण गेंदबाज प्रेरित होता है और बाद में गेंदबाज पूरी तरीके से बांध के रखता है बल्लेबाजों को। गौरेश की गेंद रिवर्सिव खेलना चाहते थे और यहां पर देखो पूरी तरीके से हाराकारी की किस्मत पक्ष में, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पर समा जाती। रुपेश टांडल के पास काबिलियत है। कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच का खिताब उन्होंने हासिल किया है। सीधे बल्ले से खेल पाते हैं तो लंबी पारी खेलने की ताकत उनके पास है, क्योंकि उनका टाइमिंग बेहतर रहता है, उनका प्लेसमेंट बेहतर रहता है और खास करके निगाह और फुटवर्क। कई सालों से मैं उनको क्रिकेट खेलते समय कमेंटेटर की हैसियत से आंखों के सामने देखा हूं, क्योंकि मुझे मस्का लगाकर बातें कहने की आदत नहीं है। गौरेश फिर एक मोतबा अपने क्षेत्ररक्षकों के साथ सलाह मसलत करते हुए कुणाल के इस मैदान के ऊपर हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखने के लिए तैयार, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। रफ्तार के साथ चले स्टंप्स के बगल से और द विकेट। टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली थी गेंद, स्कोरलेग अंपायर के बगल में खेला। पॉइंट के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली स्कोर हो चुका है 3 रन बिना कोई विकेट खोते हुए। पूछने की जरूरत नहीं, बिना दिक्कत क्रिकेट खेलो, बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो, क्योंकि बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग, जिसको क्रिकेट के परिभाषा में काबिल तारीफ स्कोरिंग की काउंटिंग कहा जाता है, कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रही है। और यही वजह है कमेंटेटर के हैसियत से मैं राजा सामंत बिना दिक्कत आपके सामने फनकारी करने का प्रयास किया कर रहा हूं। गौरेश की गेंद टिप्पा खाने के बाद उठान लेने का खेलना चाहता, लेकिन भाग्यशाली रहे। कितनी बढ़िया गेंद गौरेश की, पूरी तरीके से बांध के रखा। दोनों भी चोटी के बल्लेबाज होने के बावजूद कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है और पहले ओवर का खेल पूरा होने के बाद बिना कोई विकेट खोते हुए अपने घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने हार्दिक स्पोर्ट कुणाल 3 रन बनवाए हैं। 3 रन। अनहोनी को होनी बनाना है तो हौसला बुलंद होना चाहिए, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। इन चर्चा करने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। दोनों भी टीमों के खिलाड़ी बेहतरीन क्रिकेट खेलने वाले हैं, तो जरूर दर्शकों को दोपहर के वक्त के दौरान प्रतियोगिता का पहला सेमीफाइनल मैच नफा तुला देखने का अवसर प्राप्त हो सकता है, क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है, आखिरी ओवर की आखिरी गेंद जब तक डाली नहीं जा सकती, क्रिकेट के बारे में भटक करना गलत बात साबित हो सकती है, क्योंकि क्रिकेट हर खिलाड़ियों को, हर दर्शक को पागल बनवाने की काबिलियत रखता है। और यही वजह है हजारों की तादाद के ऊपर दर्शक क्रिकेट देखना पसंद करते हैं। चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, कमेंटेटर के हैसियत से पूरे सिंधुदुर्ग जिले में, जिले के बाहर कई बार हमेशा कमेंटेटर के हैसियत से मुझे फनकारी करने के लिए बुलवाया जाता है, लेकिन इतने सुनहरे माहौल के दौरान आज यहां पर मैं मौजूद हूं, धन्यवाद तो पेश करना चाहता हूं। इतना बेहतरीन माहौल क्रिकेट के लिए यहां पर देखने का अवसर प्राप्त हो रहा है। दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है और दूसरी ओवर डालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज का नाम है विकी नाइक। उम्र से काफी छोटे हैं विकी, लेकिन हौसला बुलंद है। अनिकेत देसाई मेरे करीब में बैसे है, गोमान तक के एक बढ़िया नामचीन खिलाड़ी है, लेदर भी बढ़िया खेलते हैं, टेनिस भी बढ़िया खेलते हैं। उनके गांव में भी जाकर मैं फनकारी करके आया हूं। उनके पिताजी है, मेरे करीब के दोस्त है, वो मुझे जानते हैं, पहचानते हैं। खास करके कहना चाहूंगा, लेदर इतनी बढ़िया खेलते हैं, टाइमिंग बढ़िया रहता है, उनका प्लेसमेंट बढ़िया रहता है और खास करके शरीर का संतुलन भी बेहतर रखते हैं। उछाल लेती हुई गेंद, कितनी बढ़िया गेंद थी, कल्पकता थी, संयम था और इसी के कारण उछाल लेने के बाद दिक्कत में डाला था बल्लेबाज को। थोड़ी सी चर्चा कर बल्लेबाजी होनी चाहिए, क्योंकि दोनों भी बल्लेबाजों के कंधों के ऊपर पूरी तरीके से बात निर्भर करती है हार्दिक स्पोर्ट कुणाल की टीम की। विकी फिर एक मुतबा चले कमेंट्री कक्ष की ओर से अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद दूसरे ओवर की दूसरी गेंद डालने के लिए स्टंप्स के बगल से चले रफ्तार के साथ रुपेश टांडेल को। रुपेश टांडेल टॉप आउट होकर खेलना चाहते थे, स्कोरलेग दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करते, तब तक 1 रन की पूंजी। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से 4 रन बिना कोई विकेट खोते हुए पहले ओवर का खेल पूरा होने के बाद
फिलहाल के मैदान के ऊपर क्रिकेट प्रतियोगिता का माहौल बनता है तो दर्शकों का दायित्व काफी बढ़िया रहता है। उत्साह की स्थिति में दर्शक क्रिकेट की मजा लूटने के लिए मौजूदगी दिखाते हैं और आखिर तक दोनों भी टीमों को सपोर्ट देने का उनका जो दायित्व रहा है सालों से मैं देखते आ रहा हूं। और यही वजह कई खिलाड़ी कहते हैं कि कुड़ाल में खेलने की मजा कुछ और रहती है। देखिए पूरे मुतबा गेंदबाजी की दुरा संभालेंगे कमेंट्री कक्षक की ओर से। टेनिस क्रिकेट का जगत के बेहतर गेंदबाज के हैसियत से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है। और विकेट और के बाहर जाने वाली गेंद पॉइंट के क्षेत्र के ऊपर, कितना बढ़िया टाइमिंग, कितना बढ़िया प्लेसमेंट। गेंद देखते में देखते बंदूक की कोशिश की और 19 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 12। खेल पूरा हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 16 रन पहले बल्लेबाजी करते हुए आर्मी गोवा टीम के सामने सेमीफाइनल मुकाबले के दौरान अपने घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने हार्दिक स्पोर्ट्स कुड़ाल की टीम ने बनवाया है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 16 रन बिना कोई विकेट खोते हुए। जीवन बांदेकर यहां पर मौजूद है। कला क्रीड़ा सांस्कृतिक क्षेत्र में उनका दायित्व रह चुका है और इनामों की बारिश हर साल यहां पर गिरवाते हो। इस साल भी उन्होंने हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम रखा हुआ है। कई बार ये खिलाड़ी कनकली के मैदान के ऊपर भी खेलकर गया है, नामचीन खिलाड़ी है और उनके पास तजुर्बा भी है। कला क्रीड़ा क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। आदमी जब जन्म लेता है सोता है मां की गोद में, मृत्यु काल के बाद सोता है मृत्यु के गोद में। जन्म और मृत्यु के बीच का सफर होता है, उसी को कहा जाता है जिंदगी का सफर। उसी जिंदगी के सफर में खुशी का माहौल पैदा करना हो तो परोपकार की भावना होनी चाहिए, क्योंकि सचिन रमेश तेंदुलकर के पास वही परोपकार की भावना थी और यही वजह है दुनिया के नामचीन बल्लेबाज के हैसियत से वो उभर के बाहर निकले और बाद में उनको भारत रत्न देकर सम्मानित किया गया। आते समय कई बातें लेके आता हूं लेकिन वक्त काफी छोटा मिलता है। तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है, उठाकर मारने का प्रयास किया, एक्स्ट्रा कवर की ऊपर से क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना चाहते तब तक गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए और 4 रन की संयोग से
जीवन जी कह रहा है कि सिर्फ छक्के के लिए नहीं तो चौके के लिए भी यहाँ पर 500 रुपए का इनाम इन्होंने रखा हुआ है। धन्यवाद पेश करना चाहता हूं उन्हीं का, क्योंकि हर साल माहौल बनवाने के लिए यहाँ पर दायित्व देते हैं और इस साल भी आपको देखने का अवसर प्राप्त हो रहा है। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है, 20 रन बिना कोई विकेट खोते हुए। लंबी साझेदारी जिस तरीके की उम्मीद की जा रही थी उसी तरीके का बल्लेबाजी का दायित्व दोनों भी ओपन बल्लेबाज की हासियत से। रोहन के गेंद वसूल खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर ने बैकअप की वापस बॉलर के पास। कुल मिलाकर तीसरे ओवर की अभी तक 2 गेंदें डाल चुके, यानी कि 4 गेंदों का अभी भी खेल बाकी। सलगांवकर फिर एक मरतबा चले, रफ्तार के साथ स्टंप्स के बगल से सलगांवकर किए गेंद खेलने के ऊपर से खेला, इसे मौजूद है, कॉट होने का संभव। बड़ी मछली जाले में फंस गई रुपेश टांडल के रूप में, पहले विकेट के रूप में। डीजे हमने पहले सेमीफाइनल मुकाबले में हार्दिक स्पोर्ट कुड़ाल की टीम कुड़ाल के मैदान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 21 लॉस ऑफ 1 विकेट। तो पहले 3 ओवर का वेरन में राजा सामान आपके सामने हिंदी के परिभाषा में पेशकश करने का प्रयास कर रहा था। तो आगे का वेरन पेशकश करने के लिए मेरे सहयोगी कमेंटेटर यहाँ पर मौजूद है, गुरु चिटनीस। उनके पास मैं माइक्रोफोन सुपुर्द करता हूं और तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। धन्यवाद।
एक प्रोफेशनल खेळाडू विकी मुंडे आणि त्याबद्दल त्याला साथ देतो रोहित कोयंडे. पहिला चेंडू त्या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा विकी मुंडे तिन्ही स्टंप सोडून त्या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बराच बाहेर उभा होता. निश्चितपणे फलंदाजाला त्या ठिकाणी फॉलो केलंय गोलंदाज आमिरनं. हात खोलण्याची त्याला संधी देत नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी केवळ एका धावेवरती समाधान मला लागते ते मात्र विकी मुंडेला. एका धावेने धावफलक निश्चितपणे पुढे सरसावेल, 22 धावांवरती येऊन पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा पहिला सामना या मैदानावरती प्रिन्स स्पोर्ट 2021च्या निमित्तानं या कुडाळच्या नवीन अशा मैदानावरती आरबी गोवा, आरबी 11 कोरगाव विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ या दोन संघादरम्यान. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला, बॅक टू द बॉलर खेळतोय फलंदाज रोहित कोयंडे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा काही प्रश्नच नाहीये. परिणामी अजून एक चेंडू या ठिकाणी या चेंडूची निर्धाव म्हणून गणना केली जाते. धावसंख्या स्थिरावलेल्या स्थितीमध्ये 22 धावांवरती पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवलं. अजूनही बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा एका षटकाचा खेळणं शिल्लक आहे. निश्चितपणे त्या षटकाची वाट पाहत असतील फलंदाज. 22 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती, चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत होत आहे. पहिला चेंडू निश्चितपणे त्या ठिकाणी फलंदाजाला फॉलो करणार, त्यानंतर लगभग त्या ठिकाणी दोन्ही चेंडू यॉर्कर पद्धतीचे पूर्णपणे जखडून ठेवले. कोणताही रूम त्या ठिकाणी हात खोलण्याची संधी देत नाहीये फलंदाजाला आमिर गडेकर. यावेळी थोडासा चौका, अगोदरचे दोन चेंडू फुलरलॅन पद्धतीचे आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू त्या ठिकाणी आखोट टप्प्याचा. फलंदाजाला देखील बुचकाळत टाकतोय. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या धर्तीवरती, वेगळ्या टप्प्यावरती, वेगळ्या वेगाने टाकतोय आमिर गडेकर. त्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी बुचकाळत सापडतोय आणि फटका खेळण्यापासून त्याला मात्र अपयश येत आहे. पुन्हा एकदा बघा, यावेळी मात्र गतीमध्ये बदल घडून आणतोय विकी मुंडे. बघा दुसरा एंडला निश्चितपणे नाराज असेल रोहितच्या या फलंदाजीच्या कामगिरीवरती. सलगचे 4 चेंडू आमिर गडेकरनं पूर्णपणे जखडून ठेवले. चेंडू टप्पा पडल्यानंतर कोणत्या दिशेला वळतोय, कोणत्या दिशेने येतो, कोणत्या गतीने येतोय याचा साफ अंदाज येत नाही येतो मात्र फलंदाजाला. पुढचा चेंडू ओव्हरफिट पद्धतीचा, ज्यावेळी मात्र फटका खेळतो त्या ठिकाणी डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर 5व्या चेंडूवरती एक चौकार या ठिकाणी लगावतोय. झालेलं थोडंसं नुकसान भरून काढण्याची या ठिकाणी प्रयत्न करतोय तो मात्र रोहित कोयंडे. एकंदरीत जो चौकार आवश्यक आहे तो चौकार मिळवतोय. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 26 अशी धावसंख्या धावफलकावरती आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडनं समालोचन कक्षाकडे केला जातोय.
त्रिफळा उद्ध्वस्त. दुसरा हादरा रोहित बाप 4 धावांवरती. सजलेली 4 धावांची खेळी या ठिकाणी रोहितची त्रिफळा उद्ध्वस्त होऊन संपुष्टात आणतोय तो मात्र गोलंदाज गौरेश नागवेकर. महत्वाचं षटक. पॉवरप्लेच्या षटकात आतापर्यंत गोलंदाजीचं पृथक्करण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गौरेशनं त्या रोहितच्या. परिणामी धावसंख्या आता मात्र केवळ धावफलकावरती 27 अशी लागलेली. पहिला सामना या मैदानावरती आपण पाहिला होता फ्रेंडशिप चेंदवन विरुद्ध झिदान स्पोर्ट्स. आणि या सामन्यात फ्रेंडशिप चेंदवननं प्रथम फलंदाजी करताना तब्बल 91 धावा जमावल्या होत्या आणि स्कोरबोर्ड प्रेशर काय असतं त्या दबावाखाली त्या ठिकाणी झिदान स्पोर्ट्स संघ ढासळला होता आणि एक मोठ्या फरकानं फ्रेंडशिपनं हा सामना जिंकला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना एक सन्मानजनक धावसंख्या उभारायचा त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी मनसुबा दिसतोय. आणि बघा या ठिकाणी आल्या पायचीच्या जाळ्यात अडकतोय, सरळ त्या ठिकाणी यष्ट्यांच्या समोर पडतोय. अंपायर मात्र पंच अपील जे ते उचलून धरतायत आणि सोनू कानडे याला मात्र पुन्हा एकदा आल्या पावली माघारी परतावं लागतंय. एकंदरीत हा तिसरा धक्का गौरेशला या षटकात मिळते, ही दुसरी सफलता. धावसंख्या धावफलकावरती 27 ची स्थिरावलेली 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. डीजे गेल्या वर्षी हाच गौरेशनं बाबा परब चषकात सुपर ओव्हर टाकले होते डिंगडॉंग पुणे संघाविरुद्ध आणि केवळ त्यात 4 धावा दिल्या होत्या. आणि समोर कृष्णा सातपुते सारखा एक दिग्गज टेनिस क्रिकेट मधला फलंदाज त्याच्या समोर होता आणि त्याच्यासारख्या आणि दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर, इजाज कुरेशी सारख्या बड्या खेळाडूंचा भरणा असलेला त्यांचा संघ होता डिंगडॉंगचा. आणि त्या संघासमोर गौरेशनं या सुपर ओव्हरच्या षटकात केवळ 4 धावा दिल्या होत्या. म्हणजे गुणवत्ता किती आहे गौरेशच्या गोलंदाज. तोच गौरेश आता मात्र याही सामन्यामध्ये आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करताना दिसतो आपल्या RV11 कोरगाव संघासाठी. दुसरा धावचा प्रयत्न त्या ठिकाणी धावबाद करण्याची संधी पंचांकडनं हलकं अपील मनोज नार्वेकर कडनं, परंतु खेळाडू आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित असल्याचा निर्वाळा पंच देत आहेत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये होताना दिसते ते क्षेत्ररक्षक सूरज गावडे याच्याकडनं एक अचूक फेक यष्टीरक्षकाच्या दिशेने त्याने केली होती. यष्टीरक्षकाने नीट कलेक्ट केली होती आणि या ठिकाणी धावबादचं अपील केलं होतं, परंतु पंच या ठिकाणी इशारा देत आहेत. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय तो मात्र फलंदाज जोएल नाईक. 2 धावाने जोएलने आपलं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली आहे ती 29 धावांवरती. 29 धावा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर ज्या दिशेने जाणार होता तिने स्टंप्स तोडून ती लाईन कव्हर करून पुल करण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. या प्रयत्नात त्याला मात्र अपयश येत आहे. चेंडू त्याच्या पायावरती आदळतोय, त्यामुळे निश्चितपणे धाव घेण्याचा काही प्रश्नच नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगत होते पॉवरप्लेचं अतिशय महत्वपूर्ण षटक. त्या षटकात खरं तर हाणामारी करायची असते, त्याच दिशेनं त्या ठिकाणी केवळ 3 धावांच्या मोबदल्यात 2 महत्वपूर्ण हादरे देतोय तो मात्र गौरेश नागवेकर. एक चांगली षटक या ठिकाणी या षटकाची सांगता होते. एकंदरीत पहिल्या 5 षटकांचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना केवळ 29 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत आणि 3 गडी तब्बल माघारी परतले. गौरेशचं गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण बघितलं तर आतापर्यंत त्यांनी 2 षटकं टाकली, एकही निर्धाव नाही आणि 6 धावा फक्त खर्ची घालून तब्बल 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी गारद केलेत. तोच गौरेश अतिशय आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी या त्यांच्या संघासाठी महत्वपूर्ण अशा सामन्यात करतोय तो सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. विकी मुंडे एका बाजूनं 16 धावसंख्येवरती सलामीचा फलंदाज या नात्यानं या ठिकाणी मैदानामध्ये पहिल्या षटकापासून उभा असलेला
परंतु दुसऱ्या बाजूला त्याला मात्र म्हणावी तशी साथ मिळत नाही ती फलंदाजाची हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ संघाची. पहिला गडी बाद झाला होता रुपेश, त्यावेळी धावसंख्या होती 20. त्यानंतर बाद झाला रोहित, तेव्हा धावसंख्या होती 27. आणि त्यानंतर लगेच सोनू कानडे पहिल्या चेंडूवरती पायचीच्या रूपामध्ये 0 या धावसंख्येवरती, तेव्हाही धावसंख्या होती ती 27. तर 27 धावांवरती 2 हादरे बसलेत ते मात्र प्रतिस्पर्धी संघ हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ संघाला. नवीन गोलंदाज संघातर्फे अंतिम षटक घेऊन येताना दिसतोय तो अनुष केरकर. 11 नंबरची जर्सी घालून अनुष पॅव्हलियन यांकडनं सज्ज होतोय, सामना करतोय तो विकी. पहिला चेंडू पुढे सरसावतोय, कट करतोय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पहिली धाव पूर्ण केली जाते आणि गचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघा. मगाशी मला वाटतं याच क्षेत्ररक्षकांना एक चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं आणि यावेळी मात्र थोडासा दबावाच्या परिस्थितीमध्ये आपलं संतुलन या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं ढासळ होत आहे. परिणामी त्याच्याकडनं ऐन मोक्याच्या क्षणी मात्र चूक होते आणि ज्या ठिकाणी केवळ 2 धावा आल्या असत्या त्या ठिकाणी मात्र चौकार मिळतोय. धावसंख्या आता मात्र चौकाराच्या मदतीने येऊन पोहोचली ती 33 धावांवरती. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. 33 धावा धाव फलकावरती. अंतिम षटकाचा अर्थात 6व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. गोलंदाज अनुष केरकर. सुरेख चेंडू होता ऑस्टनच्या बाहेर जाणार, त्याच्यावरती फटका खेळतोय एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचा. त्या ठिकाणी कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला होता विकीनं. तोच विकी पुन्हा एकदा जास्तीत जास्त विकीचा या ठिकाणी मनसुबा असेल, कारण पहिल्या षटकापासून तो खेळपट्टीवरती उभा आहे. त्यामुळे त्याचा या ठिकाणी इरादा निश्चितपणे असेल या षटकातील जास्तीत जास्त चेंडूचा सामना आपण करावा. याच हेतूने या ठिकाणी तो स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती एक युवा गोलंदाज RV11 कोरगाव संघाचा अनुष केरकर पॅव्हलियन यांच्या बाजूने. पुढचा चेंडू आखोट टप्प्याचा पुलचा फटका, निश्चितपणे फसलेला फटका डीप स्क्वेअर क्षेत्रात आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघा एक लॉलीपॉप सारखा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. सोपा झेल होता, क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. खरं तर RV कोरगाव संघाचं संघ व्यवस्थापन अशा कामगिरीचं या ठिकाणी प्रदर्शनाची अपेक्षा धरून नाहीयेत. हा झेल त्या ठिकाणी निश्चितपणे क्षेत्ररक्षकांना झेलला पाहिजे होता, परंतु विकीला अजून एक संधी, एक जीवदानाचा निश्चितपणे या ठिकाणी फायदा मिळतोय तो विकीला. विकी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. या प्रयत्नात 2 धावा, धावसंख्या 35 धावांवरती स्थिरावलेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा आणि कव्हरच्या त्या ठिकाणी डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा. एक मध्ये आणि विकी मुंडे धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र माघारी परततोय. 41 धावा धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती विकी मुंडे बाद.
पासून त्यांना कशा रीतीने रोखून ठेवेल, कोणता संघ आपापल्या प्रयत्नात यशस्वी ठरेल हे सांगण्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मध्ये समालोचन कक्षातून या ठिकाणी बदल होतोय. आमचे साथी समालोचक बादल चौधरी यांना विनंती करतो की दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन आपल्या माध्यमातून करावं आणि सर्वांची मी गुरु चिटणीस काही वेळा करता रजा घेतोय. धन्यवाद. मंडळ आणि कलेश्वर मित्र मंडळाची स्पर्धा शेवटच्या दिवसासाठी हॅलो चेक. देवबरागुरु गावाल्याने सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या कुडाळ केंद्रावरसून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी कुडाळमधून सगळ्यांचं हात जोडून स्वागत. प्रिन्स स्पोर्ट क्लब समादेव मित्रमंडळ कलेश्वर मित्रमंडळ आयोजित देखण्या स्पर्धेचा शेवटचे दिवस. आतमध्ये गेला तर पेनल्टी. जरा प्रेक्षकांना विनंती असं जरा सहकार्य करा आणि गोवा संघात जरा बसण्यासाठी जागा द्या. खूप लांब वर्षून नेलेलं संघ असं. रजत प्रिन्स स्पोर्ट क्लब समादेव मित्रमंडळ कलेश्वर मित्रमंडळ आयोजित 29 वर्षांची परंपरा लाभलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात जुनी क्रिकेट स्पर्धेचे शेवटचे दिवस आणि पहिली सेमीफायनल. मालवणगड म्हणा जत्रा येतच असतात फिरणाऱ्या गोपानोया, अगदी तसाच क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा येत असतात खेळणाऱ्या गोपानोया. पण प्रिन्स स्पोर्ट क्लब समादेव मित्रमंडळ कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा वर्षातून एकदाच होता आणि ती जिंकण्याची संधी सुद्धा वर्षातून एकदा मिळता. ती संधी लाभली. RV11 कोरगाव संघ सेमीफायनल मध्ये जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर हार्दिक स्पोर्ट संघ 6 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 42 धावसंख्येवर. एकमेव पाडो ज्यांनी हार्दिक स्पोर्ट संघासाठी निवडी लावली त्याचं नाव म्हणजे विकी मुंडे. संपूर्ण महाराष्ट्रातलं एक भलं अंकित नाव. टेनिस जगतावर ज्यांनी अधिराज्य गाजवला असं गुणवान खेळाडू विकी मुंडे मैदानावर उतरलो. 4 चौकार आणि 1 षटकांनिशी 16 चेंडूत 28 धावा केल्या. रुपेश तांडेल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक गुणवान खेळाडू 8 चेंडूत 6 धावा. त्यानंतर रोहित कोलिंडन थोडंसं निराश. सोनू कानडे कालच्या कोकण नाव प्रीमियर लीगचो एका सामन्याचा सामनावीर
जोएल नाईक 17 चेंडूत 51 धावाची हायएस्ट कामगिरी त्या जोएल नाईकने फक्त 2 केले. सोनू राणे पावशीगावचा आणखी एक आक्रमक फलंदाज ज्याच्या नावावर एकही धाव नाही आणि ह्या सगळ्यामुळे एकूण धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. 42 धावसंख्येनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी मैदानात आरवी 11 कोरगाव संघाची. आरवी 11 कोरगाव संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कुडाळ तालुक्यातले युवा खेळाडू जर खेळ बघत असतील तर एक संघ कसो असावं त्या संघाचा उदाहरण म्हणजे आरवी 11 कोरगाव संघ. संघ मालक विनोद हरमलकर आणि गेल्या 3 वर्षात 2020-21 सीझन चालू व्हायच्या आधी 3 वर्षात 50 लाखाच्या वरचे 48 ट्रॉफी ज्या संघाने जिंकले. गोवा राज्यातो सध्याच्या घडीचो नंबर 1 चो संघ. मैदानात पावला टाकणारे 2 खेळाडू मनोज नार्वेकर आणि रजत कुडाळकर. कुडाळच्या मैदानावर रजत कुडाळकर तुझा स्वागत असा एसके जॉगिंग संघाचा गुणवान खेळाडू नंबर 10 ची जर्सी आणि दुसऱ्या बाजू वन डे क्रिकेटमध्ये 3 हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत असं जगातलो एकमेव खेळाडू रोहित मॅन. उशीर झालेला आहे. संघाने मंडळ सहकार्य करा. पंच दीपक कुडाळकर मनावर पावसा सामना तरी चालू करा. रोहित मॅन ऑफ दी गोवा स्टेट मनोज नार्वेकर. मनोज आज तो हे खेळा गेलंच मनापासून आभार असत. आमच्या कुडाळवासियांचे सगळ्या सिंधुदुर्गवासियांच्या शुभेच्छा तुझ्या आईसाठी असत. लवकरच तुझी आई बरी व्हायची आणि परत एकदा तू त्याच जोमान परत एकदा आमच्या मैदानावर दिसतो. आज मनोज नार्वेकर खेळा येत की नाही शंका होती कारण मनोजच्या आईच्या आजारपणामुळे आई हॉस्पिटलमध्ये आणि सकाळी मनोज पहिलं बांबोळच्या हॉस्पिटलमध्ये आणि थैसून थेट कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर. तीन समाजवादी चषकात कविगाव मित्रमंडळ आणि समाजवादी मित्रमंडळ कलेश्वर मित्रमंडळ प्रिन्स क्लबच्या वतीने सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. 2 वेळा ज्यांनी दुबईचं दौरो केलो, शारजा कतारचो 1 दौरो, 3 मोठे सेंचुरी, 45 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत असं रोहित मॅन ऑफ दी गोवा मनोज नार्वेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॉलिंग मार्कवर हार्दिक स्पोर्ट्स संघाचो शिवा जळवी. सगळ्यांना आठवत असत 3 वर्षापूर्वीचे प्रिन्स समाजवादी चषक कुडाळ हायस्कूलचं मैदान विजेतेपदाचं नाव आपल्या नावावर केलेला तवली कट्टा संघाने त्या संघासाठी ज्यांनी विशेष कामगिरी केली असं शिवा जळवी बॉलिंग मार्कवर. दीपक 11 तवली कट्टा संघासाठी ज्यांनी विशेष कामगिरी केली तो शिवा परत एकदा आपल्या गोलंदाजीतली जादू दाखवण्याच्या इराद्यात. एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू. थर्ड मॅनवर सोनू राणे, शॉर्ट फाईन लेगवर रुपेश तांडेल, पॉइंटवर सोनू कानडे, कव्हरवर एक क्षेत्ररक्षक मनोज नार्वेकर हलके स्टिअर करता पॉइंटच्या दिशेने. सोनू कानडे चेंडूच्या मागे. ज्या सोनू कानडे परवाच समाप्त झालेली मालवण बोर्डिंग मैदानावरती कोकण नाव प्रीमियर लीग या स्पर्धेत एक सामनावीर ज्यांनी आपल्या नावावर केलो तो सोनू पॉइंटवरून येता फील्ड करता तोपर्यंत मनोजने आपल्या खात्याची बोनी केली. पहिल्या चेंडूचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली ती फक्त 1 रनसावर. 42 धावसंख्येचा पाठलाग. रजत कुडाळकर पहिलोच स्ट्रायकर यांच्या दिशेनं भार सांभाळण्यासाठी 42 धावसंख्येचा पाठलाग. परत एकदा स्टिअर केलो पॉइंटच्या दिशेने. थोडी चूक आणि या चुकीचा फायदा उठवण्याचा इरादो धावचित करण्याचा प्रयत्न सफल. सोनू कानडेकडे संधी होती रनआउट करण्याची. रजत कुडाळकरला आल्या पावली माघारी पाठवण्याची. सोनू कानडे नजर हटी आणि दुर्घटना घटी. अगदी थोड्या वेळासाठी सोनूची चेंडूवरची नजर गेली आणि ह्याचा पुरेपूर फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. परत एकदा मनोज नार्वेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. मय प्रीमियर लीग 2019च्या स्पर्धेत सलग 4 मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर असा असं मनोज स्ट्रायकर यांच्या दिशेने. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. उरलेला काम विकी मुंडेन केला पूर्ण. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो, चेंडू रवलो कुवांडो. तो बॅट्समॅनच्या दृष्टीने पण बॉलरच्या दृष्टीने बघितलं तर डग्गळ काज जे का म्हटली जाता काजीच्या खेळातलं ढेपो जे का म्हटलं जाता. 4 चेंडू समाप्त. धावसंख्या स्थिरावली 2 रनसावर. 43 धावसंख्येचा पाठलाग. स्क्वेअर कट पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. 9 चेंडूचा एकूण धावा घोषित होण्याची प्रतीक्षा आणि या चौकारानिशी ह्या इनिंग मधल्या जीवन बांदेकर यांनी प्रायोजित केलेल्या 500 रुपयांचा मानकरी ठरलो तो मनोज नार्वेकर. जय ह्या स्पर्धेचा वैशिष्ट्य. डीजे तुमका एकच विनंती. डीजे जर तुमच्यापर्यंत आवाज जातो विनंती करण्याचं कारण आहे का कॉमेंट्री ऐकताना कृपया डीजे बंद ठेवायचं. कारण ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह वर असा आणि युट्यूब पासून जर बेटूक बसला तर शेखराक 6 आकड्यातलो दंड येतो असा.
आणि तो दंड भरण्यासाठी शेखरच्या अंगावर काय काय शिल्लक राहत त्याचा आपण विचार करूया. आणि कॉपीराईटची इश्यू होऊ नये ह्याच्यासाठी गाण्यांवर निर्बंध, कॉमेंट्रीसाठी हो निर्बंध नाही असा डीजे ऑपरेटर कृपया आमका समजावून घ्या. जीवन बांदेकर यांनी प्रायोजित केलेले 500 रुपये आणि मनोज नार्वेकर तुझ्यासाठी प्रीट प्रीट म्हणजे बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे ना इलो तरी वडे. शिवाजवळी बॉलिंग मार्कर प्रीटचे चेंडू मनोज नार्वेकर सायकर यांच्या रिसेल. परत एकदा जीवन बांदेकर साहेबांचे 500 रुपये तयार. कॉलवा टप्प्याचा चेंडू होतो आणि या चेंडूवर मनोजने खेळून काढलेलं निर्धाव चेंडू. मगाशी आपण बघितलं जे चांगल्या चेंडूवर चौकार मारलो मनोज नार्वेकरने, पण खराब चेंडू म्हणजे फ्रीटचा चेंडू मिळून गेलो. मनानेच म्हटलं जातं यळ बरो त्याचा खेळ बरो आणि येतो यळ वाईट. त्याला झाडावर चढलेला असताना सुद्धा येऊन कुत्रो चावता. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धावेची धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 6 षटकात 43 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 8 धावसंख्येवर. महाराष्ट्र राज्याचा आणखी एक गुणवान आणि नंबर 1 खेळाडू ओमकार देसाईचा मैदानावर आगमन झाला. ओमकारच्या समोर घुमरी सुद्धा मैदानावर असा, सागर कांबळी असा आणि ओमकारच्या टीमीत 1 घुंगरू असा आणि आरबीएल गोवा संघाच्या टीमीत सुद्धा 1 घुंगरू असा. गौरेश नागवेकर ज्याचं नाव असा स्पीड स्टार ऑफ दी गोवा ज्याला म्हटलं जाता, ज्याने 2017 मध्ये बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत सुपर ओव्हरच्या सामन्यात कृष्णा सातपुते आणि योगेश पेंटरच्या नावाचा कलाम लावला. तो गौरेश आज आरबीएल गोवा संघाकडून दिनेश बावडेकरांकडून बक्षीस मालवणी समालोचनासाठी 100 रुपयांचा धन्यवाद. देव बरा करो. शहरात 25 25 आमच्या सगळ्या बक्षीस दात्यांका आणि सगळ्या प्रायोजकांका जीवन बांदेकर साहेबांकडून प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा बक्षीस. या स्पर्धेतला हा मोठा बक्षीस आणि जय आमच्या स्पर्धेचा हा वैशिष्ट्य असा, पहिला बक्षीस किती रुपयांचा असता त्याहीपेक्षा जास्त रक्कम जीवन बांदेकर साहेबांचा वैयक्तिक बक्षीस असता. गेली 2 वर्षाची ही परंपरा असा आणि यावर्षी सुद्धा जीवन बांदेकर साहेब तयार असत आणि सगळ्यांचं लक्ष बांदेकर साहेब तुमच्याकडे लागलेलं असा. बांदेकर साहेब जे मान्यवर बाजूक बसले ते म्हणतात की आम्ही थोडे उशिरा जन्म घेतलो तर बरे होते, म्हणजे ज्या काळात जीवन बांदेकर बक्षीस लावतो त्या काळात जर आम्ही इला असतो, पण तसा नसता. परत एकदा ताच यळ बरो त्याचा खेळ बरो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 8 रन्सावर आणि दुसऱ्या षटकाची गोलंदाजी घेऊन बॉलिंग मार्कवर ओमकार तावडे. कणकवली तालुक्याचा आणखी एक गुणवान युवा खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू आज हार्दिक स्पोर्ट्स संघाकडून खेळताना दिसतात. रुपेश तांडेलने बांधलेला संघ आमच्या सध्याच्या घडीचो कुडाळ तालुक्याचा नंबर 1 संघ गोवा राज्याच्या नंबर 1 संघाविरुद्ध खेळण्यासाठी तयार. मनोज नार्वेकर हलक्या स्टिअर करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क नव्हता, तटक्यात पोचून गेलेला चेंडू, खटक्यावर बॉट, जागेवर पलटी. डीजे आता भेलपुरी खाण्याचा वेळ नाही, दुपारच्या जेवणाचा वेळ असा सगळ्यांना भूक लागली असतली आणि या सगळ्यांसाठी नाश्त्याची, चिकन पावची, बिर्याणीची सगळ्यांची सोय आपापल्या खर्चात केलेली असा. सगळ्याच आपण आस्वाद घेतो. गेली 29 वर्ष ह्या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रिन्स स्पोर्ट क्लब, समाजसेवी मित्रमंडळ, कलेश्वर मित्रमंडळ तुमचे आभार मानूचे तितके थोडे. आमचे अध्यक्ष डॉक्टर संजय निगुडकर, डॉक्टर संजीव आकेरकर, बबन काका परब, सुनीलजी धुरी, संतोषजी शिरसाट, सुहासजी बाणावलकर, डॉक्टर चुबे, समजजी मुजावर, सेक्रेटरी अनिल कुलकर्णी, दिलीप परब, अतुलजी सामंत, त्याचप्रमाणे षटकार चौकारांका बक्षीस प्रायोजित करणारे जीवन बांदेकर आणि सगळेच सहकारी, आमचे सगळे सहकारी, सगळे ज्ञात अज्ञात हात प्रिन्स स्पोर्ट क्लब, समाजसेवी मित्रमंडळ आणि कलेश्वर मित्रमंडळाचे या सगळ्यांच्या वतीने परत एकदा सगळ्या रसिक राजाचा मनपूर्वक स्वागत. मैदानावर पावलं टाकताना पुनाजी कळंगुटकर. फ्रेंडशिप
पहलवान. मैदानावर शायकर यांच्या दिशेने गोवा पोलीस संघाचा सगळ्यात आक्रमक फलंदाज 34 धावांमध्ये सेंचुरी ठोकण्याचा विक्रम ज्याच्या नावावर असा पुन्हा आजी कंगोटकर. 11 चेंडूत 66 धावांची सगळ्यात मोठी कामगिरी गेल्या वर्षी वाळपेर प्रीमियर लीग मध्ये. तोच पुन्हा एकदा शायकर यांच्या दिशेने बॅटची कळ घेताना घेता चेंडू विकीच्या वयात जाऊन विसावलो. खूपच सुंदर गोलंदाजी ओमकार तावडेची. आणि टप्पो पडल्यानंतर चेंडूचं टप्पो ऑफस्टमच्या थोडस जवळ, टप्पो पडल्यानंतर थोडस बाहेर जाणार स्विंग. दुसरं चेंडू रवलं मैदान. खूपच सुंदर नियंत्रित गोलंदाजीची सुरुवात ओमकार तावडे करसून पॅव्हलिन एंड करसून ओमकार बॉलिंग मार्कवर इनसाइड आउट कव्हरच्या कपडावर सोन बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिल्या आणि चौकारासाठी डीजे. पुनाजी कणगोटकर पुनाजीचा कौतुक केला. मालवणी भाषेत जी फुलं मारली ते का साजेसो चौकार पुनाजी कडसून त्या चौकारनिशी धावसंख्या एका डझनावर स्थिरावली. 43 धावसंख्येचे पाठलाग. परत एकदा हलके स्टिअर शॉट थर्डमॅन क्षेत्राच्या चेंडूच्या मागे एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. त्या आकडे जरी अनलकी समजले गेलो तर 13चे आकडे सुद्धा काही खेळाडूंच्या जर्सीवर आपण बघितलो. मुनाफ पटेलच्या पाठीवर जो जर्सी क्रमांक, युसुफ योहानाच्या पाठीवर जो जर्सी क्रमांक 13 स्कोरबोर्डवर घाडी सरांनी आपल्यासाठी सांगितलं. ओमकार तावडे बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर नियंत्रित गोलंदाजी. आणि डावखुऱ्याचा जे गोलंदाज जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा फलंदाजांच्या मनात एक संभ्रम निर्माण होता. संपूर्ण जगात डावखुऱ्या गोलंदाजांनी आपल्या नावाचं एक वर्चस्व गाजवलं. झहीर खान असतात, वासिम अक्रम असतात, चमिंदा बास, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, डार्क मॅनस, किती नावा घ्यायची डावखुऱ्या गोलंदाजांची. त्याच शैलीत ओमकार तावडे बॉलिंग मार्कवर दिल्या हाताने खेळलेला चेंडू एकेरी धाव फक्त मिळतली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 खेळाडू ह्या चेंडूच्या मागे सोनू कांबळे आणि ओमकार तावडे दोघांच्या पायात असणारा चेंडू. एक मालवणी म्हण आठवली, काखेत रवळी आणि गावात होवळी. काखेत कळसा आणि गावात वळसा ह्या म्हणीचं मालवणी व्हर्जन जर मडुऱ्याच्या अर्चना परबने करून दिलेला. ती म्हण मैदानावर एकेरी धाव, चांगल्या चेंडूक दिलेलं सन्मान, खराब चेंडूवर केलेलं प्रहार, एकाची स्ट्रॅटेजी म्हटली जाता रणनीती, ही सुद्धा एका मालवणी म्हणीवर मऊ थै खो आणि कठीण थै देव. एकेरी धावनिशी धावसंख्येत बदल 14 धावसंख्येवर परत एकदा पुनाजी स्ट्रायकर यांच्या दिशेने. परत एकदा इनसाइड आउट कव्हरच्या कपडावर बसून बघता बघता चेंडू आखाड्याच्या दिशेने. क्षेत्रक्षण खूप सुंदर. 2 धावा अगदी सहज पूर्ण. फक्त 2 धाव संख्येवर समाधान. थेट सीमारेषेवरून बॉलरच्या हातात चेंडूचा प्रवास. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली एका गड्याच्या मोबदल्यात 16 रन्सावर. मनोज नार्वेकर एका चौकारानिशी 7 धावा, रोहित कुडाळकर नाबाद 2 आणि पुनाजी गणगोटकर एका चौकारानिशी 4 धावा. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. डीजे डॉन मैदानावर खैचो खेळाडू होतो डॉन. रजत कुडाळकर की पुनाजी गणगोटकर. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. 43 धावसंख्येचा पाठलाग. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा मांदी आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 गुणवंत आवाज ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात समालोचनाचा पाया घातला तर वावगा ठराचा नाही असं म्हटलं तर अशोक नाईक आणि समीर पांढरे
आज दोघे बऱ्याच कालावधीनंतर हे आमचे दोन मार्गदर्शक समालोचक कक्षामध्ये उपस्थित आणि त्यांच्या समवेत कर्नाटकापर्यंत जाऊन पोहोचलेला आवाज आमचे जय भोसले, गुरु चिटणीस, राजा सामंत या सगळ्यांच्या वतीने आमचे स्कोरर सचिन कांबळे, घाडी सर आणि आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर रुपेश कुडाळकर यांच्या साथीने तिसऱ्या षटकाची सुरुवात. बॉलिंग मार्कवर हर्षद, आणखी एक डावखुरा आता तो मिस्ट्री बॉलर बॉलिंग मार्कवर फार एंड वरसून पंचांच्या भूमिकेत मनोहर पावसकर आणि त्यांना साथ देण्यासाठी दीपक कुडाळकर सर. तिसऱ्या षटकाची सुरुवात 16 धावसंख्येवर. रजत कुडाळकरचा फटको फाईनच्या दिशेने वळात जाऊन पडलेले चेंडू आणि दुसरा कलाम लागला 16 धावसंख्येवर. डीजे मालवणी भाषा आपल्या सिंधुदुर्गाची बोली भाषा आणि दिवसेगणित त्या भाषेत वेगवेगळ्या शब्दांची भरच पडत असते. प्रत्येक ठिकाणी असलेले वेगवेगळे शब्द आणि त्या शब्दाची भर प्रत्येक भाषा समृद्ध बनवत असता. आपल्या बोली भाषेतली काही शब्द इतके पुढे फेमस होतात की त्या शब्दावरून एखादा गाणं होता आणि डायरेक्ट चंद्रासारखा गाणं संपूर्ण जगभरात गाजता. डीजे आज तुका वाजवतो असा षटकाराच्या पुढे डायरेक्ट चंद्रार. प्रवीण देसाई यांचे आगमन झालेले आहेत आणि त्यांचे स्वागत करतायत आमच्या मंडळाचे सदस्य श्री शैलेश शिरसाट. पॉईंटच्या दिशेने रुपेश तांडेल स्क्रीनवर इलो. ज्या रुपेश तांडेलने गेल्या काही वर्षात आपल्या खेळाच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर आपल्या नावाचं एक वर्चस्व तयार केलं. कालच्या आठवड्यात संपलेली मालवण बोर्डिंग मैदानावरची कोकण नाव प्रीमियर लीग या स्पर्धेत 44 धावांची मोठी कामगिरी एक सामनावीर ज्याच्या नावावर असा रुपेश तांडेल. कुडाळ स्कूल कुडाळच्या मैदानावर 2 वर्षापूर्वी दीपक 11 कविलकटे संघाकडून खेळताना फ्रेंडशिप चेनवड विरुद्ध 4 षटकारांची आतषबाजी केलेली रुपेश तांडेलने. काही दिवसांनी तोच रुपेश तांडेल फ्रेंडशिप चेनवड संघात गेलो आणि त्यानंतर बांद्याची एचपी ट्रॉफी संघात जिंकून देण्यासाठी त्यांनी विशेष कामगिरी केलेली. त्यापूर्वीच्या चेंडूवर तोच रुपेश स्क्रीनवर त्यानंतर एक फ्रंटचा फटको पुन्हा जिच्या बॅटमधून एकेरी धाव फक्त मिळाली. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. 43 धावसंख्येचा पाठलाग मोठा वन आणि असा वाटलेला 43 धावसंख्या अगदी सहज पार होता की काय, पण यवाजलेला 77 दळीदारकीच्या भागात खूपच चांगली नियंत्रित गोलंदाजी खास करून ओंकार तावडे फक्त 7 धावा खर्च केले. 8 धावा ओंकार तावडे आणि त्यानंतर हर्षद दळवी आतापर्यंत 3 चेंडूत फक्त 2 धावा. सूरज गावडे सायकर यांच्या दिशेने वैयक्तिक 1 आणि सांघिक 18 रन्सावर. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू समाप्त. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हलके स्टिअर केले परत एकदा कवच रिजन मध्ये ढिल्या हाताने खेळलेला चेंडू फक्त एकेरी धावसंख्येवर समाधान. एकेरी धावांची धावसंख्या 19 रन्सावर. हळूहळू लक्ष्याच्या दिशेने वाटचाल. पुन्हा जी करून नाणेफेकीसाठी यायचं आहे गोवा. पुन्हा जी
गंगोटकर आणि सूरज गावडे हे दोनही नावाजलेले खेळाडू, खास करून पुनाजी आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू. पुनाजी बीट, त्यानंतर यष्टीरक्षक विके बीट. एक धाव 22च्या स्वरूपात. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. पुनाजीच्या खेळीचं वैशिष्ट्य असं एक मालवणी म्हणा, जर एका कुट्टी मारून दिलात तर पुनाजी मटी उभी केली समजायची. जर पुनाजी सेट होत दिलात तर पुनाजी तुमच्या हातातली मॅच घेऊन गेलो समजायचो. आणि त्यामुळेच हार्दिक स्पोर्ट संघाचा इरादा असलेला पुनाजीच्या नावाचा कलाम लवकरात लवकर बांधायचा. हर्षद दळवी 20 धावसंख्या. हलकेच स्टिअर केल्यान परत एकदा कव्हर सीझन मध्ये बी पेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक सोनू कानडे स्क्रीनवर फील करतात, थ्रो करतात. तोपर्यंत एक धाव. एकेरी धावेनिशी तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 7च्या सरासरीन 21 धावसंख्येवर. 43 धावसंख्येचा पाठलाग आणि उरलेल्या 18 चेंडूमध्ये आवश्यक असलेले 22 धावा. ते 22 धावा आरबी 11 संघ करता की हार्दिक स्पोर्ट संघ 21 धावांच्या खाली गोवा संघात रोखून महाअंतिम सामन्यात आपली जागा पक्की करता. हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर सिंधुदुर्ग बांधाचे सुपुत्र, जो आवाज महाराष्ट्र ओलांडून, गोवा राज्य ओलांडून कर्नाटकापर्यंत जाऊन पोहोचलो, निस्तोच पोहोचलो नाही तर कर्नाटक गाजून येलो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. जय भोसले. आम्ही पण जाऊ कर्नाटकात. धन्यवाद. हार्दिक स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करते हुए 5 विकेट के नुकसान पर 42 रन बनाए. जीतने के लिए 43 रनों का लक्ष्य रखा था, लेकिन उसका पीछा करते हुए अब तक आधे ओवर का खेल समाप्त और 21 रन टोटल स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर. एक ओवर अभी भी बाकी, जो कि बैट्समैन चॉइस पावर प्ले का. और गेंदबाजी में देखिए, आपको इसको देखकर उस आगरकर की याद आएगी जो टेनिस बॉल क्रिकेट में अक्सर गेंदबाजी पे तर्रार करते हैं. सोहेल शेख, जो कि एक बड़ा नाम, ये युवा है लेकिन गेंदबाजी अच्छा कर लेता है. एक खिलाड़ी जिसने वेंगुर्ले के कैंप मैदान के ऊपर बेहतरीन गेंदबाजी का नमूना पेश किया था, वही गेंदबाजी के लिए ये मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा, इसमें कोई दोहराई नहीं है. लेकिन यहाँ पर भावों को एक पारी खेलनी पड़ेगी, साथ साथ पुनाजी को अपने आक्रामक तो बाहर लाना पड़ेगा, लेकिन दूसरी ओर से गेंदबाजी भी अच्छी होनी चाहिए एक कांटे के मुकाबले के दौरान. निकलते ब्लॉकल में डाली हुई आर्कर लेंथ की गेंद, इस बार खेल दिया जमीन के सहारे विदलांग कार्पेट के साथ. रोहित जब तक उसको फील्ड करे, फ्री करे, तब तक एक सिंगल निकलता हुआ और सिंगल के साथ अब टोटल मात्र 22 रन स्कोरबोर्ड पर. सोहेल शेख, ये जो कि गेंदबाज है, एक कसावट भरी गेंदबाजी कर लेता है. ऑफ ब्रेक लेग ब्रेक गेंदबाजी के लिए जाना जाता है और जिनका जब गेंदबाजी का टिप्पा गिरता है ना, तो गेंद कहां निकलेगी पता नहीं चलता सामने वाले गेंदबाज के बल्लेबाज के लिए. और इसलिए तो इन्हें बड़े बड़े प्रतियोगिता का महिरत माना जाता है. देखना है इस मैदान के बीच में किस तरह की गेंदबाजी होती है. रणत संग्राम इस मैदान के ऊपर पिन स्पोर्ट क्लब समाधि मित्र मंडल कुड़ाल, साथ साथ कलेश्वर मित्र मंडल नेहरू आयोजित लगातार 29 साल इस प्रतियोगिता का आयोजन किया गया है. इस साल इस नए मैदान के ऊपर और आज इस प्रतियोगिता का आखिरी दिन और पहला सेमीफाइनल का मुकाबला मैदान के बीच में आपके सामने. इस बार खेल दिया, दबोच कर खेल दिया, नीचे तो खिलाड़ी तैनात, शायद दायरे गेट होती तो 50-50 का मामला बन सकता था. सिंगल निकला, सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ, जो कि 23 रन स्कोरबोर्ड पर. अभी भी और 20 रनों की आवश्यकता. शायद आवाज आ रही है उनके खेमे से एक चौवे की आवश्यकता, लेकिन जब गेंदबाजी अच्छी हो, नपितली गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, तिखी गेंदबाजी, सही लाइन, सही लेंथ, सही दिशा के साथ, तो बल्लेबाज काफी दिक्कत में आ जाते मैदान पर. इस बार हटकर खेला, होल फायर, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए भावों के बल्ले से निकलता हुआ एक करारा चौका. बहुत ही बढ़िया
बढ़िया बल्लेबाजी। और अनिकेत ने जो मांग की थी कमेंट्री बॉक्स के नजदीक से, वो मांग को पूरी कर दी भाव ने। अगर ऐसा क्रिकेट खिलाड़ी मैदान के बीच में हो तो भाई क्या कहने उनकी टीम के। 24 के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर बोर्ड पर। सोलह रनों की और आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। और सोहेल शेख फिर एक बार गेंदबाजी के लिए फिर एक बार आगे निकले थे। हाफ वाली बनाकर सिंगल के लिए जरूर निकलेंगे। थ्रो जब तक आए तब तक सिंगल के साथ अपना रन पूरा कर दिया बाउडे। टोटल अब पहुंचा 28 रन। अब मात्र 15 रन दूर है अपने जीत से। लेकिन मैं कहूंगा यहां से भाई आपको कुछ ना कुछ करना पड़ेगा, वरना इस तरह से 28 रन अब टोटल स्कोर बोर्ड पर और 15 रनों की और आवश्यकता। और जो कि अगर देखा जाए काफी देर हो जाएगी। और कहने वाली बात होगी बादल, बहुत देर कर दी मेहरबा आते आते। सांप जाने के बाद लाठी पीटने से फायदा नहीं होता। जब सांप दिखाई दे तभी उसके ऊपर हल्ला करना चाहता है। इस बार खेल रहे हैं बेहतर स्कोर हो ड्रॉप। भाई आपने कैच नहीं मैच छोड़ा है। और इस खिलाड़ी को अगर जीवन दान दे दोगे तो भाई ये मारेगा कम और घसीटेगा ज्यादा। 29 रन टोटल स्कोर बोर्ड पर। बहुत ही बढ़िया शॉट था लेकिन कैच वही था, वहां पर हाफ चांस था लेकिन कन्वर्ट करना चाहिए था आपको। सिंगल के साथ 29 रन। अभी भी 14 रन है और 14 रन बनाने के लिए पसीना बहना पड़ेगा यहाँ पर मैदान के बीच में दोनों टीमों के, गेंदबाजों या बल्लेबाजों को। हमें बाहर बैठकर कहना आसान है लेकिन जब अंदर जाकर पसीना बहाना पड़ता है तब पता नहीं चलता कहां कहां से पसीना छूट जाता है। इस बार खेलना चाहते थे आड़े बल्ले के साथ। सिंगल तो जरूर निकलेगा, तेजी के साथ निकले। एक ही रन के ऊपर संतुष्टि होनी पड़ेगी। टोटल अब परावर्तित होता हुआ 30 रन स्कोर बोर्ड पर और लगभग और समाप्त होता हुआ चौथा। 4 ओवरों का खेल समाप्त और 30 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अभी 12 गेंदों का खेल बाकी और टोटल अब 13 रनों की और आवश्यकता। और एक बैट्समैन चॉइस पावर प्ले 5वां ओवर, यानी कि अब भाई ये चौके ने काम कर दिया। वो कैच जो छोड़ा वहां पर क्या काम तमाम हो गया। अब 12 गेंदे और 13 रन। लेकिन मैं उससे पहले कहना चाहूंगा बादल, जब बल्लेबाजी हार्दिक स्पोर्ट ने पहले की ना तो 10-15 रन पीछे रह गए। शायद 60 तक पहुंच जाते तो मैच में और रोमांच बढ़ता, शायद जीतने की संभावना बढ़ जाती। लेकिन अब मात्र हाथी गया और पूछ रह गया, इस तरह की परिस्थिति। पावर प्ले का ओवर, 12 गेंदों का खेल बाकी और 13 रनों की है आवश्यकता। इस मैदान की इस प्रतियोगिता की बादल खासियत यह है, जब हम स्कूल में पढ़ा करते थे इस प्रतियोगिता को देखने के लिए खास दौड़ा मार्ग से यहाँ पर आया करते थे। तब समीर पांडे, अशोक नाइक के कमेंट्री सुना करते थे और आज उनके साथ बैठकर कमेंट्री करने का सौभाग्य प्राप्त हुआ है। बारह गेंदे और 13 रनों की आवश्यकता। और गेंदबाजी में ओंकार तावड़े गेंदबाजी के लिए ये महत्वपूर्ण ओवर। अगर इस ओवर में 1-2 सफलता मिल जाते हैं तो वापस का द्वार खुलेगा। लेकिन यहां से इस मैदान के बाद आप रन बचा नहीं सकते। आपके पास एक ही विकल्प बचा है और वो है विकेट लेना, और वो भी गुच्छों में हार्दिक स्पोर्ट्स के लिए। साहब ने भाव काम कर दिया अपना यहां पर बल्लेबाजी से। ऑप्शन से बाहर होने के लिए शॉट, कैच का मौका था, शायद फिसल लेते वहां पर, फिसलन थी, वरना भाई मौका था। आज शायद दिन नहीं है इसलिए कहा जाता है। बादल अक्सर तो मालवनी में कहते हैं, लेकिन मैं हिंदी में अक्सर कहा करता हूं, अगर आपका दिन खराब होना तो पेड़ के ऊपर बैठे आदमी को भी कुत्ता काट लेता है। कहने वाली बात है, लेकिन क्रिकेट में अक्सर ऐसे मौके आ जाते हैं, छूट जाते हैं। बाद में कुत्ता काटने के बाद इलाज करने से कुछ फायदा नहीं होता।
कुत्ते से ज्यादा भी तेज दौड़ना पड़ता है कुत्ते से बचने के लिए। 12 रन और चाहिए और 11 गेंदों का खेल अभी भी शेष है। ओंकार तावड़े फिर एक बार गेंदबाजी के लिए और इस बार पुनाथ जी कलंगुटकर उनके है सामने। क्या मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला अच्छा रहा ये अब तक कांटे का मुकाबला मैदान पर। शायद इसके बाद एक तगड़ा मुकाबला, बड़ा मुकाबला दूसरा सेमीफाइनल का। और इस बार उछालना चाहे गेंद, मौका है, गेंद के नीचे खिलाड़ी पुनाजी कलंगुटकर आउट। तीसरे विकेट का पतन, मैच में फिर एक बार आया ट्विस्ट। अब वो बल्लेबाज मैदान के अंदर ब्रजेश उर्फ विक्की नाइक, एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में और बहुत बार अपनी टीम की नैया को बार बार पार लगाते हुए इस खिलाड़ी ने बहुत शानदार बल्लेबाजी की। ऑलराउंडर एक ही जगह उनकी टीम में। अब मात्र यहाँ पर अभी गेंदें बची है 10 और जीतने के लिए और 12 रनों की है आवश्यकता और ब्रजेश मैदान के बीच में आ चुका है। मैं तो यहां से कहूंगा अब बीच मैदान में फंसे नैया शायद यहां पर वापसी करना चाहेगी मैदान के बीच में। 31 रन 3 विकेट के नुकसान पर 4 ओवर और 2 गेंदों का खेल अब तक समाप्त होने तक 10 गेंदों का खेल अभी भी बाकी है और 12 रनों की और आवश्यकता है। ये ओवर वो जो कि बैट्समैन चॉइस पावर प्ले का ओवर और ठीक ठाक गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी। अक्सर क्रिकेट में 3 नियम होते हैं गेंदबाजी के, सही लेन, सही लाइन और सही दिशा। और ये जो 3 नियमों का पालन कर गेंदबाजी करता है वो अक्सर चोट टॉप के ऊपर पहुंच जाता है। 10 गेंदे और 12 रन, सबकी निगाहें इस मैदान के बीच में कौन होगा पहला फाइनलिस्ट इस मुकाबले से ये देखने के लिए। एक तरफ है गोवा राज्य की नंबर 1 टीम और दूसरी तरफ है सिंधुदुर्ग जिले की एक नंबर 1 टीम, हार्दिक स्पोर्ट्स वर्सेस आरवी गोवा। और इस बार रिवर्स इस बार खेल रहा है, गैप में गेम को रोकते हुए बदलने वाली बात होगी लेकिन ताकत नहीं थी इस शॉट में, लेकिन मौका था 2 रन पूरा करने का। 2 रन के साथ अब टोटल पहुंचा 33 रन और 10 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए और 9 गेंदों का खेल अभी भी बाकी आरवी कोरगांव के लिए। इस बार सिंगल के लिए खेला जरूर, एक सिंगल जरूर निकलेगा। टोटल अब पहुंचता हुआ 34 रन, 9 रनों की और आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। और देखा जाए तो अब मात्र सिंगल डबल के साथ दोनों बल्लेबाज धीरे धीरे अपने कदम आगे बढ़ा रहे हैं। आखिरी ओवर तक मुकाबला जाएगा किसी ने सोचा नहीं था, लेकिन भाई क्या गेंदबाजी रही और खास करके ओंकार तावड़े की तारीफ करनी पड़ेगी। दूसरा ओवर डाला था उसमें चौका जरूर खाया था लेकिन अच्छी गेंदबाजी भी की थी उस ओवर में। ओंकार फिर एक बार निकलते हुए शॉट डिलीवरी इस बार खेल दिया, भेज दिया है सीमा रेखा के बाहर। 13 बल्ले से 6 रन के लिए सूरज के बल्ले से निकलता हुआ आसमान में सुल्तानी सिक्सर।
चौकारासाठी 500 रुपये, पुनाजी कंगुटकर एका चौकारासाठी 100 रुपये, माताला 500 रुपये. देवराज जीवन बांधकर यांनी प्रायोजित केलंय. प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आणि ज्या खेळाडूंची नावं घेतली तर त्यांनी व्यासपीठावर या.